आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे आरक्षण। कधी मराठा आरक्षण, कधी ओबीसी आरक्षण, कधी आदिवासी आरक्षण, या सगळ्या प्रश्नांवरून आंदोलनांचा वणवा सध्या महाराष्ट्रात पेटतोय। याच मुद्द्याला हात घालताना अजित पवार यांनी वसतिगृहांच्या बाबतीत एक नवी भूमिका मांडली आहे आणि त्यामध्ये जातीय सलोख्याचा सूरही आळवलाय। मागासवर्गीय मुलांचं हॉस्टेल, मागासवर्गीय मुलींचं हॉस्टेल, आदिवासी मुलांचं हॉस्टेल, आदिवासी मुलींचं हॉस्टेल, ओबीसींचं हॉस्टेल, अल्पसंख्याकांचं हॉस्टेल, हे नाही ह्या घटकांच्या करताच हॉस्टेल निर्माण व्हायला लागली। भटक्यांच्या मुलांच्या मुलींच्या करता हॉस्टेल। माझं मत आहे की ठीक आहे, जो वर्ग त्यांना मदत केली पाहिजे, परंतु त्या हॉस्टेलमध्ये इतर देखील वर्गाची मुलं ठेवा ना, संख्येने कमी ठेवा, पण त्याच समाजाची मुलं ती त्या हॉस्टेलमध्ये राहून मग ते त्यांचाच विचार त्या ठिकाणी करतात। उद्याच्याला गिरीशजी कुलकर्णी असतील, अजित पवार असतील, राजा माने असतील, आणखीन कोण असतील, हे वेगवेगळ्या आडनावाची वेगवेगळ्या जाती धर्माची मुलं ही एकत्र राहिली तर त्याच्यामध्ये देवाणघेवाण होते, त्याच्यामध्ये एकमेकाच्या बद्दलचं जी काही कधी कधी जी भावना वाढीला लागती, आपल्यावर अन्याय होतो, आपल्याकडे दुर्लक्ष केलं जातं, आपण संघटित झालं पाहिजे, आपण नाही संघटित झालो तर मग आपल्याला कुणी वाली राहणार नाही, हे जे काही सारखं त्याच्या डोक्यावर बिंबवण्याचं काम चालतं, हे गोष्टी कमी झाल्या पाहिजे। ह्याच्यात हॉस्टेलमध्ये जसं तुम्ही इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये असेल, CBSE मध्ये असेल, तर तिथं हॉस्टेलमध्ये कोण कोण असतं, इंडियन, कोण असतं आफ्रिकन, कोण असतं अमेरिकन, कोण असतं म्हणजे वेगवेगळ्या देशातली मुलं मुली असतात आणि ते व्यवस्थित बसून मग ते थोडासा तुमचे माझे सण काय आहेत, तुमच्या माझे काय पद्धती आहेत, ते एकमेकाशी बोलतात आणि ह्याच्यातनं एकरूपपणा यायला मदत होते। मी अनेकदा सांगतो, मी कॅबिनेटला पण सांगतो, परंतु काय काय म्हणतात ते तसलं काही काढू नका, उगीच कुणाला दुखवायला नको, इलेक्शन जवळ आलीत, कुठल्या समाजाला दुखवायला नको। अरे कुठलं त्या आमचं सगळं त्या इलेक्शनवरच जाऊन पडतंय। काही झालं, इलेक्शन आलं, यांना हे माफ करा, त्यांना ते द्या, तिथं ते करा, तिथं ते करा। अरे इलेक्शन तर 5 वर्षांनी येणार, परंतु आपण मेसेज काय देतो समाजामध्ये, ज्यावेळेस आपण मेसेज द्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेस थोडंसं प्रगल्भपणा, थोडंसं संकुचित वृत्ती डोक्यात काढा ना। त्याच्यात आम्ही पण काढायला तयार आहे, परंतु त्याच्यात बघा स्वतःला शाणा समजायला लागलाय, आता मोठा नेता झालाय, आता अध्यक्ष झालाय पक्षाचा पण मी आज आता तुम्ही विचार केला, पण मी कॅबिनेटला अनेकदा सांगतो, मी नाशिकच्या सभेत सांगितलं, ह्या घटकाचं आता महाज्योतीचं हे वसतिगृह, सारथीचं हे वसतिगृह, बार्टीचं हे वसतिगृह, आदिवासीचं हे वसतिगृह, नाही ही समरसता आणायला पाहिजे आहे। आणि त्याच्यासाठी म्हणजे असं वाटतं की तुमच्यासारखे पुढारी जर जनतेला रोखठोकपणाने हे सांगतील की बाबा हे बरोबर आहे, तर ते कदाचित बदल घडतील, पण सावकाशीने घडतील, लगेच काय घडतील अशातला भाग नाही, पण एका दुसरी इलेक्शन सोडावी लागेल कदाचित त्यासाठी, पण तोपर्यंत आमचं वय होऊन जायचं नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।